एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अश्विनी अशोज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आम्ही आलो होतो मॅट्रेस बघण्यासाठी. खूप दिवसांपासून चाललेलं आहे की आपण मॅट्रेस घेऊया, पण मुलं लहान आहे आणि ते सू वगैरे करतातच, त्यामुळे ना मग आमचं पुढे पुढे ढकलण्याचं काम चालू होतं. पण आता सध्या इतकी कंबरदुखी चालू झालेली ना, त्यामुळे म्हटलं नाही, आता मॅट्रेस घेण्याची खरंच गरजच आहे. पहिलं तर आम्ही आलो होतो स्लीपवेलच्या शॉपमध्ये. इथे आम्ही खूप सारा मॅट्रेस बघितला आणि सगळ्या मॅट्रेसवर आहे ना बसून बघितलं कोणती जास्त कम्फर्ट वाटते. आणि जे काही शॉपवाले होते ना, तर त्यांना आम्ही विचारलं की यातली कोणती चांगली मॅट्रेस आहे. तर त्यांनी एकच आम्हाला सांगितलं, जी मॅट्रेस तुम्हाला जास्त कम्फर्टेबल वाटते ना, तीच मॅट्रेस तुम्ही घ्या. त्यांचं म्हणणं एकदमच बरोबर होतं बरं का. आणि आम्हाला तिथे ना एक मॅट्रेस आहे ना खरंच कम्फर्टेबल वाटली आणि तिची प्राईस आहे ना जवळजवळ 28,000 रुपये होते आणि कमी करून करून त्यांनी आम्हाला 25 पर्यंत सोडलं. पण आता एवढ्या महागाची मॅट्रेस घ्यायची तर 4-5 दुकानं फिरलंच पाहिजे की नाही. त्यानंतर आम्ही 4-5 शॉप फिरलो आणि प्रत्येक ठिकाणी आम्हाला एक एक मॅट्रेस ही आवडतच होती. आता बघू, सगळं अहूनवरच सोडून दिलेलं आहे. जी त्यांना आवडेल तर तीच घेणार आहोत. पण तरी सुद्धा तुम्ही सुद्धा मला कमेंट करून सांगा की मी नक्की कोणती मॅट्रेस घेऊ. घरी आल्यानंतर मात्र मला हे पार्सल रिटर्न द्यायचं होतं. मी खूप हौसाने ही मेकअप बॅग मागवलेली होती मिशोवरनं. 170 रुपयाला भेटलेली मला. पण तिचा प्रॉब्लेम मी तुम्हाला दाखवला. बॉटमला असं ओपनिंग आहे आणि त्यामध्ये जर मी मेकअपचं सामान ठेवलं ना तर ते सगळं खाली पडणार जर चेन ओपन राहिली तर. कालच रिटर्न केलं होतं आणि ते लगेच आज दुपारी ना पिकअप करण्यासाठी सुद्धा आलेले होते आणि मला व्हिडिओ काढायचं राहूनच गेलं होतं, म्हणून मी आज पार्किंगमध्येच त्याचा छोटासा व्हिडिओ काढून घेतला. आणि मला या बॅगचा आहे ना हा व्हिडिओ काढूनच घ्यायचा होता, कारण जर तुम्हाला सुद्धा ही बॅग आवडलेली असेल तर हा एक प्रॉब्लेम आहे ह्या बॅगचा. बाकी क्वालिटी वगैरे एकदम छान आहे. बाकी तुमची इच्छा, जर तुम्हाला आवडलीच असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता. खाली आल्यानंतर आम्हाला दुकानात तर जावंच लागतं आणि दुकानात गेल्यानंतर श्लोकचं तर ठरलेलंच आहे, मूठभर आहे ना शेंगदाणे तो तिथून घेऊनच येत असतो आणि एक चॉकलेटसाठी तरी का होईना मला दुकानात जायचंच असतं. तर चला, इथे चिप्स घेऊन आलो. वरती आल्यानंतर मात्र आमचं सगळं खाऊन पण झालं आणि आम्ही बसलो होतो कलरिंग करण्यासाठी. आता जोपर्यंत हे क्रेयॉन नवीन आहे ना तर तोपर्यंत आमच्या घरामध्ये फक्त ड्रॉइंगच केली जाणार आहे आणि तो कलरिंग सुद्धा खूप छान करतो बरं का. थोडा सुद्धा कलर बाहेर जाऊन देत नाही. आणि काही मुलांचं असतं ना, एकच कलर घेतला ना तर पूर्ण त्या चित्राला देऊनच टाकायचा, तर तसं त्याचं नसतं. वेगवेगळे कलर आहे ना त्यामध्ये फील करत असतो आणि ते बघून आहे ना छान वाटतं. मग असं वाटतं जाऊ दे, करतोय ना ड्रॉइंग तर करू दे. टीव्ही मोबाईलपेक्षा तर नक्कीच चांगलं आहे. आज माझ्याकडनं खरंच खूप म्हणजे खूपच मोठी अशी नुकसान झालेली आहे. हे जे काही गोल्डन बर्ड्स होते ना त्यातलं एक बर्ड माझ्याकडनं फुटून गेलं. मी यांना टिपवायवरच ठेवायची आणि फरची पुसायला गेली, टिपवाय थोडा बाजूला केला आणि ते टणकन खाली पडलं. आणि ना त्याला गोल्डन कलर असल्यामुळे मला ना इतके दिवस वाटायचं ते मेटलचंच आहे की काय, आणि ते काय फुटणार वगैरे काही नाही. पण आज चुकून माझा धक्का लागला गेला आणि ते पडलंच. आणि आज दिवसभर आहे ना मला इतका पस्ताव होत होता ना, कशाला मी आज फरची पुसली. नसती पुसली तरी चाललं असतं, पण एखादी गोष्ट घडायची असते ना तर ती कशी पण घडलीच जाते. पण चला असो, जी गोष्ट घडायची होती तर ती घडूनच गेली. आणि त्यातले त्यात आहुंनी रात्री ना एकच सिल्क आणली आणि त्यातले त्यात ह्या दोघांचं चालू होतं मलाच पूर्ण पाहिजे आणि त्याचं चालू होतं मलाच पूर्ण पाहिजे. तर त्यांची सुद्धा थोडी फुगवा फुगवी होऊन गेली. तरी आम्ही त्या कॅडबरीचे ना 4 भाग केले आणि आम्ही चौघांनी पण ती कॅडबरी मस्त फिनिश करून टाकली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मस्त आहे ना पोह्यांचा नाश्ता बनवला होता. गरमागरम पोहे आणि चहा पिला. आणि आज आम्हाला गावाला जायचं होतं पण काही कारणास्तव ते कॅन्सल झालं. गावाला जायचं कॅन्सल झालं आणि त्यानंतर म्हटलं चला मामाच्या गावाला जाऊन येऊया, कारण माझ्या आजीचं आहे ना मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं तर तिला भेटण्यासाठी सुद्धा जायचं होतं. माझी बहीण सुद्धा आज जाणार होती, तर मग मी तिला फोन केला, आम्ही पण येतो कारण आमचं इकडचं कॅन्सल झालं. घरातलं सगळं पटपट आवरून घेतलं आणि घरातून निघता निघता आम्हाला ना 2 वाजले होते. आणि अहोंना आहे ना कुणीतरी सांगितलं होतं, इथलं जय मल्हारचं जे काही मटण आहे ना तर ते एकच नंबर आहे, जर तू कधी तिकडे गेला ना तर नक्की टेस्ट कर. तर मग अहोंचं डन झालेलं होतं घरातून निघतानाच. आता चाललेलोच आहोत त्या रोडने, तर आपण तिथलं मटण खाऊया. तर इथे आम्ही थांबलेलो होतो. खूप सारी गर्दीसुद्धा होती आणि मटणसुद्धा एकच नंबर होतं बरं का, असं त्यांचं म्हणणं आहे. आता मी काही नॉनव्हेज खातच नाही, पण आता मी बनवते आणि नुसतं बघण्यानेही कळतं की ही भाजी कशी असणार आहे. तर चला दाखवते मी तुम्हाला पुढे कसं होतं मटण. माझ्या बहिणीची मुलगी ना छोटी आहे. आता ह्या बॅगमध्ये ना सगळं तिचंच सामान आहे बरं का. जरी मावशीची बॅग असली ना पण सामान मात्र दीदीचं आहे. त्यामुळे श्लोकच ती बॅग घेऊन फिरत होता आणि कंटिन्यू तिच्याबरोबरच खेळत होता. तिच्या मागे पुढे चालू होतं. कधीतरी निमित्ताने आमची भेट होत असते, पण तरी सुद्धा हे दोघं जण इतके छान खेळत होते ना की काय सांगू. इथे मात्र आहे ना खूप सारी गर्दी होती बरं का. आणि फायनली आमची मटणाची थाळी आलीच, त्यामध्ये मस्त मटण. आता मटणाची थाळी खायला आलो तर मटण असणारच, पण त्याबरोबर त्यांनी सूप सुद्धा दिलं होतं, झिंग्या सुद्धा होता आणि जो काही तांदूळ होता ना तो मात्र एकच नंबर होता, कारण मला तो खूपच आवडतो. तो म्हणजे प्युअर इंद्रायणी तांदळाचा भात होता. इतका छान वास सुटलेला होता ना सगळीकडे की काय सांगू. मटणावर मस्त सगळ्यांनी ताव मारला आणि मटणाची चव मात्र खरंच एकच नंबर होती असं सगळ्यांचं म्हणणं होतं बरं का. एकदम चविष्ट असं मटण होतं, घरच्यासारखंच वाटलं त्यांना.
त्यानंतर आहे ना श्लोकला म्हटलं तुला काय खायचं. आता त्याचं खाणं आहे ना चिमणीसारखं आहे बरं का, थोडं खाल्लं ना लगेच पोट भरून जातं, पण त्याचं बघणं असं होतं ना की मला हे खायचं ते खायचं, आणि आम्हाला काही वाचता येत नाही, फक्त चित्र बघून आम्ही सांगत होतो मला हे खायचं ते खायचं. पण त्याला मात्र मी ना नॉनव्हेजच खाऊ घातलं थोडंसं. आणि त्यानंतर आम्ही आलो होतो घरी, थोड्या वेळ बसलो, छान आराम झाला. माझ्या सगळ्या मावश्या आलेल्या आहेत, तर ह्या माझ्या सगळ्या मावशी आणि पिंक साडीवाली ज्या आहेत ना तर ती माझी मामी आहे. आणि आजी तर तुम्हाला माहितीच आहे, कारण तुम्ही दिवाळी रक्षाबंधनला बघितलंच होतं, तेव्हा मामी काही नव्हत्या घरी. पुढे मात्र माझा मामा, काका, त्यानंतर आहो होते, दाजी होते, तर असे सगळेजण बसलेले होते, भाऊ पण बसलेले आहे. तर चला आता आज येणार रथ समाप्तीचा शेवटचा दिवस होता, आणि माझ्या मामीचं आहे ना अजून काय हळदी कुंकू झालेलंच नव्हतं, तर मामीचं चाललं होतं की आपण मस्त हळदी कुंकू करून घेऊया, तुम्ही सगळेजण गोळा झालेले आहे तर आम्ही इथे मस्त हळदी कुंकूसुद्धा सेलिब्रेशन करून घेतलं. ती करीत होती तुला फोन. धर गं मामाचा फोन, धर बोल आता. मामा आहे. बोल. बोल मामा. बोल ना. ते ना, बोल. हॅलो. घे पटकन. बसवलंय का गोड गोडच बोला. आमचा ती सांडू नका, आमच्याशी भांडू नका. सुरू ते मला मोबाईल पाहिजे शिरव नाही का? मग मी काय खाली वागतो तुझं. आई तू इकडे होई ना का? आम्हाला आणली ना, दिली ना. आजी आणली नाही. हा, तो बांधतोय रे. आणि बुबुकी म्हणा, बुबुकी. हे ये, हे बुबुकी म्हणू काय हे. असं साधं सिंपल माझ्या मामीचं हळदी कुंकूचं सेलिब्रेशन होऊन गेलं. आजीचं ऑपरेशन झाल्यामुळे ना तिला काही करताच आलं नव्हतं, आणि आज रथ समाप्तीचा ना शेवटचा दिवस होता, त्यामुळे मग त्यांनी ते करून घेतलं. तोपर्यंत मामीने ना सगळ्यांसाठी चहा ठेवला होता, सगळ्यांनी चहा पिला, आणि आता निघायची वेळ झाली होती. आणि जेव्हा पण आहे ना आम्ही मामाकडे येतो आणि जेव्हा निघायचं असतं तर तेव्हा आजीचं ठरलेलंच असतं, आलं की पप्पी, आणि निघताना पण पप्पी घेत असते, नातवंडांची पण घेते आणि मुलींची सुद्धा घेत असते. तिच्या मुली निघाल्या ना तरी सुद्धा तिचं ठरलेलंच असतं. हे प्रेम मात्र आहे ना फक्त आपली आजीच आपल्यावर करू शकते बरं का. आता मला सुद्धा सवय झालेली, जेव्हा पण आम्ही येतो ना तेव्हा पण गाल घेऊन तिच्या समोर जातो, आणि निघताना सुद्धा. आणि हे दोघं नातं जावई आता हे सुद्धा आजीशी ना गप्पा मारायला आले होते. बसा बसा, कुठे बसताय, शेवटी जावायचं आहे ना, थोडासा मानपान तर घेतलाच पाहिजे की नाही. आणि फायनली ना थोडासा मानपान घेऊन का होईना 5-10 मिनिटं बसले, थोड्याशा गप्पा मारल्या, आणि नंतर निघण्याची वेळ झाली. आणि ही पिल्ली बघा ना सगळ्यांच्या पाया पडत होती. शेवटी याला संस्कारच म्हणतात, जसं आपण वागतो ना तसंच मुलं अनुकरण करतात, हेच खरं. सगळ्यांच्या म्हणजे सगळ्यांच्या ती पाया पडत होती. जेव्हा पण आपण सगळेजण असे एकत्र भेटतो ना तर तेव्हा इतकी वेळ पटकन निघून जाते ना की कळतच नाही. तसंच झालं होतं, इतकी पटपट वेळ निघून चाललेली होती. तर सगळ्यांशी आज भेटून येणं खूप भारी वाटलं होतं. आणि आमची भेट आहे ना अशी काहीतरी निमित्ताने होते, किंवा मग दिवाळीला सुद्धा ना एक येते एक निघून जाते असं होऊन जातं. तर आज आहे ना आम्ही खूप पोटभर अशा गप्पा मारल्या, आणि फायनली सगळ्यांना बाय बाय करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. तर हे विठू रुक्माईचं मंदिर आहे. या मंदिरामध्ये आम्ही लहानपणी खूप म्हणजे खूपच खेळलेलो आहे. फक्त तेव्हा हे मंदिर जे होतं ना ते दगडी होतं, आणि आता ते रिनिवेट केलेलं आहे. तर लहानपणीच्या सुद्धा आठवणी ताज्या झाल्या, आणि सगळ्यांना बाय बाय करून आम्ही फायनली निघालो. तर चला, कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स करा. पुन्हा भेटूया अशाच इंटरेस्टिंग डेली व्लॉग्स बरोबर. तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स.